नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मुंबईमधून तुमचं स्वागत करतो। आज एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला रस्त्यामध्ये कंटेनर दिसले असतील। सो ते कंटेनर नक्की कुठे जातात, त्याच्यामध्ये काय असतं, त्यांची प्रोसेस काय असते, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। त्याला निघालोय, पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे, थोडा कमी झालाय आणि आता आपण बेलापूरमध्ये आहोत। बेलापूर किल्ल्याच्या इथे आहोत। सो गाडीमध्ये आत्ता आलोय कट्टू डायरेक्ट गाडीमध्ये, कारण की पाऊस एवढा होता की पुढचं काही मध्ये शूट नाही केलं। आपल्यासोबत आज दोन वैभव आहेत। सो नेहमीचा वैभव तर माहिती आहे आणि हे दुसरा वैभव। सो वैभवचाच कॉलेज फ्रेंड आहे ना वैभव? हां, म्हणजे ते मोठे आहेत माझ्यापेक्षा ॲक्च्युली। वैभव पण मोठा आहे, पण आता ते मित्रच आहेत। तो आता आपण कुठे चाललोय? आता आपण JNPT पोर्टला झालो, जिकडे कस्टम क्लिअरन्स आणि ट्रान्सपोर्टेशनची ऍक्टिव्हिटी होते। ओके। इंडियाज बिगेस्ट सी पोर्ट आहे, मेजर पोर्ट आहे। ओके। भारतामधलं सर्वात मोठं मेजर पोर्ट जे आहे सी पोर्ट हे JNPT। ही नवी मुंबई महानगरपालिका इथे समोर, आणि आता आपण लेफ्ट मारून चाललोय नावाशिवाच्या दिशेने। सो रोड जर तुम्हाला माहिती असेल तर इथूनच अटल सेतूला पण आपण कनेक्ट करू शकतो मुंबईला जायला, आणि इथूनच आपण उरणला पण जातो। सो उरण साईडलाच आता आपण चाललोय, पोर्टच्या दिशेने तर चाललोय खरं, पण पाऊस वाटत नाही उतरून देईल। गाडी कोणती आहे ती सांगितलीच नाही। सफारी आहे ना ही? हां, सफारी आहे आणि सनरूफ। पावसामधून आहे ना खूप भारी वाटतंय। हे जे कंटेनर्स आहेत ना, जिथे चाललेत तिथेच आपण पण चाललोय आज। नक्की तिथे काय असतं ते आता बघूया की काय काय शूट करायला मिळेल। ॲक्च्युली पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं कठीण वाटतं। होप सो पाऊस थोडा कमी होईल, म्हणजे मला पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवता येतील। सर्व ठिकाणी कंटेनर्सच दिसत आहेत। तर आता आपण आहे ना कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड CFS इथे आलो आहे, द्रोणागिरी नवी मुंबई। सो इथेच आता आतमध्ये चाललो आहे आपण, कार्गो बघायला चाललो आहे। आहे काय? हे बघा असे सगळे कंटेनर्स आहेत, आणि इथे आता आपण आतमध्ये चाललो आहे। तर पॅकिंग जे सामान उतरवलं जातं आणि चढवलं जातं ते बघायला चाललो आहे। तर हे कार्पेट्स आहेत। तर वैभव जो आहे त्याच्या कंपनीची ही ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आपण ही शूट करतो। बाकी इथे शूट करायला परवानगी नाही आहे। सो इथे असं ट्रक आहे, ट्रकमधनं येतं, असं स्टोअर केलं जातं, आणि मग इथून तुम्हाला स्टोअर, म्हणजे इथे स्टोरेज आहे बेसिकली, आणि तिथे जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये भरलं जातं। तर आता मी प्रोसेस सर्व समजून घेतो आहे। तर जेव्हा बाहेर जाईन ना तेव्हा आपण वैभवला एकदा विचारूया की काय, तो आता व्हेरीफाय करतो आहे सगळ्या गोष्टी की व्यवस्थित आहेत का। गोडाऊन बघा केवढं मोठं आहे। असे इथे खूप सारे गोडाऊन्स आहेत, नंबर्स आहेत वेगळे वेगळे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कंपनीचं वेगळं वेगळे होतं। तर आता जसे ते जे बॉक्स काढले ना तसेच हे बघा या कंटेनर्समध्ये इथे भरलं जातं। हे कंटेनर्स आहेत आणि ते कंटेनर नंतर उचलून ते ट्रकवर लोड केले जातात। खूप मोठा कंटेनर आहे ॲक्च्युली। हा बघा हा कंटेनर केवढा मोठा आहे ना, ते इथून तुम्हाला अंदाज येईल। इतका मोठा कंटेनर आहे आणि याच्यामध्ये आत्ता एक एक लोड केलं आहे। मग इथून हे उचलले जाणार आणि मग दुसरीकडे शिफ्ट करतात कंटेनर्स। हा बघा कंटेनर केवढा मोठा आहे। कुठला आहे माहीत नाही, मी असाच घुसलोय। जाऊ दे, चला चला तर रिटर्न निघालोय। चल थँक्यू।
चला आता इथून परत बाहेर जाऊया, अजून दुसरीकडे पण जाणार आहे आपण. चला निघालोय JNPTच्या दिशेने. आणि परत एकदा वैभव, जेन म्हणजे आता आपण पोर्टवर चाललोय. आता आपण पोर्टवर चाललोय. आता अर्लियर जे आपण गेलो होतो ते CFS होतं, कंटेनर फ्रेट स्टेशन. तिकडे एक्सपोर्टचा डॉक शॉपिंग होते. व्हेरियस गाडीमधून माल येतो देशभरातनं, तिथे ऑफलोड होतो वेअरहाऊसला. मग कस्टमची प्रोसिजर होते, एक्झामिनेशन होते. मग कस्टमचे सगळे प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर ती कंटेनरमध्ये तो कार्गो स्टफ केला जातो आणि मग त्याला सील लावून मग तो कंटेनर बाय रोड पोर्टवरती जातो आणि पोर्टवरून मग तो शिप होतो बोटीवरती. अच्छा, ओके. म्हणजे आता आपण जिथे गेलेलो तिथे रेडी होणार, म्हणजे कंटेनर रेडी होणार, डायरेक्ट शिपमध्ये जाणार. मध्ये थोडंसं जेवायला थांबलेलो. सो तिथे समोरच आहे ना जे कस्टम ऑफिस आहे JNPTचं, तर ते आहे. सो जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस असं नाव आहे. जी कामं होतात पेपरवर्क वगैरे ते सगळी इथेच केली जातात या ऑफिसच्या इथे. आता मी आहे पार्किंग लॉटमध्ये. सो इथेच आहे ना एक कॅन्टीन आहे. जर तुम्ही कधी आलात ना तर अगदी स्वस्तामध्ये तुम्ही इथे पोटभर जेवू शकता. आम्ही पण आता इथेच जेवलो. सो ॲक्च्युली पाऊस होता म्हणून काही शूट नाही केलं. आणि आता बघा, आता ऊन आलं आहे पूर्ण. सो चांगलं आहे, ऊन आलं आहे त्याच्यामुळे जरा आपल्याला जे शूट करायचं आहे मेन, तर ते शूट करता येईल. आजकाल आपण टाटाच्या गाड्यांमध्येच फिरायला लागलो आहे. आज पण टाटाच आहे सफारी. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाटाची ICNG होती आणि ही सफारी आहे ऑटोमॅटिक. भारी गाडी आणि खूप स्पेस आहे गाडीमध्ये. सचिनची पण आहे, टाटा पंच. हा, सचिनची पण टाटा पण आहे. टाटा पंच आणि फुल त्याची ऍड करतोय. हो, टाटा पंच काढलेले मी निघालो. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. आता आपण पोर्ट जो आहे त्या रोडला लागलोय. सो या अगोदर मी कधी आलो नाही या बाजूला, तर माझ्या माध्यमातून तुम्ही पण हे सगळं बघत असाल. पण जाम आहे. आता आपण आहे ना CPP म्हणजेच सेंट्रलाइज पार्किंग प्लाझामध्ये आहोत. आणि इथे आहे ना अजून एक कस्टम ऑफिस आहे. सो इथे तर यांचं एक ऑफिस आहे, तिथे जाऊया आणि त्या ऑफिसमध्ये इथली काय प्रोसिजर आहे ना ते समजून घेऊया. तर आता आपण सेंट्रलाइज पार्किंग प्लाझामध्ये आहोत आणि इथे जी आपण कंपनीचं शूट करतो आहे, म्हणजे ज्यांच्या रेफरन्सनी करतो आहे, तर त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे. आणि इथे आता आपण इकडची जी प्रोसेस आहे ना ती समजून घेऊया. दादा, ह्याच्या पुढची प्रोसेस काय असते, काही सांगू शकता का? मित्रांनो, ह्याच्या अगोदर जे आपण प्रोसिजर बघितलं आहे ती CFSमध्ये झालेली डॉक स्टॉपिंग प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये तिथल्या कस्टमचा सील लागून तो डायरेक्ट कंटेनर पोर्टिंग केला जातो. त्याउलट या ठिकाणी जे कंटेनर येतात ते फॅक्टरीमधून जे सेल्फ कंटेनर येतात ते या ठिकाणी आणले जातात. या ठिकाणी स्कॅनिंग होतं आणि मग त्याचे कस्टम प्रोसिजर कंप्लीट करून, या ठिकाणी कस्टम ऑफिस आहे त्या ठिकाणी ते कस्टम प्रोसिजर कंप्लीट करून त्यांचं सील चेकिंग व्हेरीफाय वगैरे होतं आणि त्याच्यानंतर कस्टम क्लिअरन्स होतं. आणि मग जो लाईनकडून आपल्याला जो फॉर्म रिटर्न आणला असतो तो त्या प्रॉपर ड्रायव्हरला देऊन आपला कंटेनर पोर्टिंग केला जातो. आणि चारही पोर्ट जे आहेत नावाशेवामधले, तुमचे JNPT, BMCT, GTI, NSI City, NSI GT, चारही पोर्टचे जे फॅक्टरी स्टफिंगचे कंटेनर आहेत ते ह्या सेंट्रलाइज पार्किंग प्लाझामध्ये आणले जातात पहिल्यांदा. आणि मग त्याची कंप्लीट कस्टम क्लिअरन्सची प्रोसिजर करून मग ते पोर्टिंगसाठी इथून पाठवले जातात. अच्छा, म्हणजे दोन प्रकारच्या हे केल्या जातात. दोन प्रकारचं एक्सपोर्टचं प्रोसिजर आहे. एक तुम्ही CFSमध्ये त्याचं एक्सपोर्ट करू शकता LCL किंवा FCLच्या माध्यमातून. त्या ठिकाणी कस्टम करून त्या ठिकाणी तिथल्या कस्टमचा सील लावला जातो, नावाशेवा कस्टमचा, आणि मग तो डायरेक्ट पोर्टिंगसाठी पाठवला जातो. पण ह्या ठिकाणी सेंट्रलाइज पार्किंग प्लाझामध्ये जे फॅक्टरीमधून किंवा जी एखादी कंपनी एखादं काही प्रोडक्ट डायरेक्ट पाठवते तिथं सील लावून डायरेक्ट या ठिकाणी पार्किंग प्लाझामध्ये आणला जातो आणि त्याच्यानंतर मग कस्टम क्लिअर करून पोर्टसाठी पाठवलं जातं. अच्छा, तर त्याचं काम या ऑफिसमधनं केलं जातं. हा कोणता गेट आहे?
टी पार्किंग प्लाझाचा इन गेट. अच्छा, म्हणजे ज्या मोठे कंटेनर्स वगैरे येतात ते इथून फॅक्टरी स्टफिंगचे परमिशन, फॅक्टरी स्टफिंगचे कंटेनर जे येतात ते इथून इन होतात कस्टम फॉर द कस्टम क्लिअरन्स. अच्छा, ओके. सो हे इथे एंट्री होते सगळ्यांची. आता आपण पार्किंगमध्ये आलोय. सगळीकडे कंटेनर्सच कंटेनर्स आहेत. हे पार्किंग आहे ना? पार्किंग प्लाझाचं बफर यार्ड आहे. अच्छा, ते वेसल नसेल तर कंटेनर थांबवतात. वेसल जर डिले असेल तर थांबवायचे असेल कंटेनर तर याच्यामध्ये कंटेनर डंप केले जातात जिथपर्यंत वेसल कॉल करत नाही नावाशासाठी तोपर्यंत. ओके, म्हणजे बोट जर अवेलेबल असेल तर डायरेक्ट हे पटकन जाणार, नाहीतर मग असे इथे स्टोअर करून ठेवले जातात. हे बघा, आता इथे कसं आहे की जे डाऊटफुल आहेत कंटेनर्स, बरोबर ना, सिस्टममध्ये ऑर्डर येते. कस्टमच्या EDI जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये ऑर्डर येते ओपन एक्झामिनेशनची. मग ते ओपन एक्झामिनेशनची ऑर्डर आल्यानंतर पार्किंग प्लाझामध्ये हा ओपन एक्झामिनेशन शेड आहे, या ठिकाणी कंटेनर आणून चेक केला जातो, एक्झामिनेशन केलं जाते. त्याच्यानंतर मग पुढे परत तो प्रोसेस केला जातो. म्हणजे कधी टीप असतात, कधी डाऊटफुल असतात, तर ते मग क्रॉस चेकिंगसाठी ओपन केले जातात, नाहीतर मग ते तसेच पाठवले जातात डाऊटफुल नसेल तर. ही पूर्ण NSI सिटीची पोर्टची लाईन लागली. अच्छा, म्हणजे हे कंटेनर बोट झाल्यानंतर जेव्हा बाहेर पडते ना गाडी, ही लाईन लागली. अच्छा, म्हणजे आता जे प्रोसेस झाल्यावर हे कंटेनर उभे आहेत ते बोटमध्ये जायला. लाईन लागली. अच्छा, ओके. म्हणजे पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर हे जे कंटेनर आहेत ते इथे लाईन लावतात. सो जसं जसं त्यांचा नंबर लागेल, त्यांना जी शिप आहे ती येईल, तसे तसे मग ते पुढे जातात. आणि हा आउट गेट आहे. सो मगाशी आत्ता आपण इन गेट पाहिला आणि ती प्रोसिजर करून हा ट्रक बाहेर आला आहे. सो असंच आहे. सो हा इकडचा आउट गेट बोलतात त्याला. तर जिथे आपण मगाशी एंट्री पाहिली तिथून एंट्री करून पूर्ण प्रोसेस पाहिली, त्याच्यानंतर ती प्रोसेस झाल्यानंतर हे ट्रक जे लाईनीत उभे आहेत ना इथे समोर, तर ते प्रोसेस करून बाहेर येणार आणि मग ही जी लाईन लागली आहे ना, या लाईनीने ते पोर्टवर जाणार. वेसल जेव्हा एखाद्या पोर्टमधून निघते त्यावेळेस टर्मिनल त्या लाईनला किंवा लाईनचं कॉर्डिनेशन आणि टर्मिनलचं कॉर्डिनेशन चालू असतं. आणि एक टेंटेटिव्ह 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी जेव्हा वेसल इथं येणार असते नावाशेवा पोर्टला, त्यावेळेस त्या वेसलसाठी कंटेनर आतमध्ये घेण्याची परवानगी दिली जाते. आणि त्याप्रमाणे 4 दिवसा अगोदरपासून ते कंटेनर त्या वेसलसाठी घेतले जातात. आणि मग ते कंटेनर गेट इन झाल्यानंतर ते त्या पोर्टच्या यार्डमध्ये ठेवले जातात. आणि जेव्हा वेसल लागते, बर्थ होते जेटीवरती, त्यावेळेस मग त्याची लोडिंग एक 12 तासाच्या आतमध्ये ते पूर्ण लोडिंग कंप्लीट केली जाते. हे बघा, ही बोट आहे, एवढी मोठी बोटच आहे. पुढपर्यंत जे ग्रीनवाले दिसतात ना ते सगळे कंटेनर्स आहेत. भारी वाटतंय. सो तिथे बघा ते कंटेनर्स जे आहेत ना ते तिथे आलेत आणि ते कंटेनर आता उचलून ते या बोटमध्ये घेऊन जाणार. हे बघा, आणि मग या बोटमधून ते जिथे जायचं आहे ना बाहेरच्या देशात तिथे ते घेऊन जातात. ही जी जेट्टी आहे ना, या जेट्टीवरनंच मुंबईला जाण्यासाठी फेरी पण सुटतात, पण आता पावसातून त्या बंद आहेत. तो हे समोर पण बोटच उभ्या आहेत सगळ्या. तिकडे मागे आहे ना बोट निघते ती बघा, ती पण बोटच आहे एवढी मोठी. हे जे दिसतं ना ते बघा, कंटेनर सोडतात खाली ठेवतात. भारी वाटतं. ॲक्च्युली जवळ नाही जाऊन देत आहेत, आता पाऊस आहे ना त्यामुळे. पण ठीक आहे, एवढं पण इथून पण तुम्ही बघू शकता. पोर्टवर थोडे रिस्ट्रिक्शन्स होते त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं. आता आपण रिटर्न चाललोय. सो आता आपण कुठे चाललोय? ऑफिसला चाललोय. सो ऑफिसला याची बॅक एंड प्रोसेस जाणून घेणार आहोत. पावसाने काळोख किती गेलंय बघा. सो आता थोड्याच वेळात आपण पोहोचू. आपलं ऑफिस कुठे आहे? CBD बेलापूरला. अच्छा, आपण बेलापूरला आता चाललोय. सो एक तुमची कंपनी म्हणजे नक्की काय काम करते आता या क्षेत्रामध्ये? ही कंपनी लॉजिस्टिक्स LLP जी कंपनी आहे, हां, ही मेजॉरिटी बेसिकली एक्सपोर्ट क्लिअरन्स आणि इम्पोर्ट क्लिअरन्स. ओके. वी आर द सर्व्हिस प्रोव्हायडर ॲज अ कस्टम ब्रोकर, अर्लियर नोन ॲज
कस्टम हाऊस एजंट. अच्छा. तर आपण कस्टम क्लिअरन्ससाठी एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर लोकांना हेल्प करतो. इन केस ऑफ डॉक्युमेंटेशन, एक्झामिनेशन आणि ट्रान्सपोर्टेशन अँड फ्रेट फॉलो. ओके. म्हणजे आता जर सपोज एखाद्या कंपनीला त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत ते एक्सपोर्ट करायचे असेल तर तुम्ही त्यांना हेल्प करता पेपर वर्कमध्ये पूर्ण प्रोसिजर. ओके. तर आता आपण यांच्या बॅक ऑफिसला आलो आहे. सो बॅक ऑफिसमध्ये बरेचसे डिपार्टमेंट आहेत, काम चालू आहे. तर आता आपण वर जाऊया आणि कंपनीचे जे ओनर आहेत तर त्यांना भेटूया. आणि ऑफिसमध्ये इथे सर्व काम चालू आहे. अरे वैभव सो कंपनीचा ओनर वैभवच आहे. तर आपण अगोदर सांगितलं नव्हतं. ॲक्च्युली वैभव थोडंसं अजून आपल्याला नॉलेज पाहिजे. म्हणजे आता आपण बाहेर तर जाऊन आलो, सो आता आपल्याला बॅक ऑफिसला काय काम चालतं किंवा मग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे. आता जे आपण नावाशिवा पोर्टला जे सगळं काही बघितलं आहे त्याचं जे मेजॉरिटी जे बॅकिंगचं काम चालतं की ऑफिस रिलेटेड. म्हणजे नावाशिवा पोर्टला फक्त ऑपरेशन रिलेटेड वर्क होतं, पण जे डॉक्युमेंटेशन फायलिंगपासून डॉक्युमेंट प्रोसेस आणि बिलिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या व्हेरियस गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून आपल्याला अपलोड करावं लागतात. त्याचं काम जिथे चालतं ते आपलं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आपण आता बघूया कसं काय काम चालतं. बॅक ऑफिसमधलं आपलं आता इम्पोर्ट डिपार्टमेंट आहे. इम्पोर्ट डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला हे जे पिंक कलरच्या फोल्डर दिसतात ह्याच्यावरती प्रत्येक शिपमेंट वाईज त्याचं बिल ऑफ एंट्री, फायलिंग, डॉक्युमेंटेशन, इनवॉइस, पॅकिंग लिस्ट, BL ह्या सगळ्या गोष्टींचं चेकलिस्ट बनणं आणि डॉक्युमेंट फाईल होणं ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रोसेस ह्या डिपार्टमेंटकडनं होतात. आणि इथून मग नावाशिवा पोर्टला जी मुलं ऑपरेशन्समध्ये काम करतात ते कस्टम ऑफिसर समोर जाऊन आपले डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करतात. सेम जशी आता आपण इम्पोर्टला प्रोसिजर बघितली तशीच एक्सपोर्ट रिलेटेड पण आहे. एक्सपोर्टला जे काही डॉक्युमेंटेशन होतं जे ऑफिसमधून त्याचा हा सेटअप पूर्ण आहे. आपल्याकडे 5 ते 6 मुलं आहेत ते फक्त डॉक्युमेंटेशनचं काम करतात. आणि त्यामध्ये बरेच गोष्टी आहेत की शिपिंग बिल फाईल करणं, VGM करणं, क्लायंट्सला DSR देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्यांचं शिपमेंट कुठे आहे, काय आहे, ह्याच्यासाठी आपल्याकडे मुलं आहेत स्पेशलिस्ट. आणि ते हे क्लायंट्सशी कोऑर्डिनेट करतात, एक्सपोर्टरशी व्हेरियस, आणि त्यांना हे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आता दिवसभरात जे आपण बघितलं, जे पोर्टवरती बघितलं, ऑफिसला बघितलं, तर आम्ही स्वतः लॉजिमॅटिक लॉजिस्टिक्स 2018 पासून ह्या बिझनेसमध्ये आहोत. आणि आम्ही स्वतः लायसन्स होल्डर आहोत. आणि आम्ही जी सर्व्हिस देतो एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट रिलेटेड ह्याच्यामध्ये काय आहे की आम्ही डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, पोर्टवरचा पार्ट आहे, कस्टम ऑफिसरशी डिस्कस आहे, डील आहे, देन शिपिंग लाईनशी कॉर्डिनेशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतात ह्या कस्टम हाऊस एजंट करतो. ही सगळी सर्व्हिस एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट रिलेटेड जेवढी काही सर्व्हिस आहे ही आपली कंपनी जी आहे लॉजिमॅटिक लॉजिस्टिक्स LLP ही प्रोव्हाइड करते. आणि जर इन फ्युचर तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर दिलेला जो नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर थँक्यू वैभव. ॲक्च्युली वैभवने आज वेळ काढून आपल्याला ही पूर्ण प्रोसेस दाखवली. कारण तो खूप बिझी असतो, मुंबई पुणे त्याचं ट्रॅव्हल चालूच असतं. वैभव मला बोललेला, म्हणजे आपला कॅमेरा मागचा वैभव, सो तो बोललेला की आपला एक फ्रेंड आहे तर तुला जर हवं असेल तर आपण कव्हर करू शकतो. सो आज पाऊस पण होता आणि या सगळ्यामध्ये टाईम काढून ही पूर्ण प्रोसेस तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्याची कंपनी आहे, त्यांनी डिटेल्स पण सांगितले. सो तुम्हाला जर काही त्या रिलेटेड काही करायचं असेल किंवा तुमची कंपनी किंवा ज्या तुम्ही कंपनीमध्ये काम करता त्यांना काही असेल रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विशेष म्हणजे आपण नेहमी बाकीच्यांना प्रमोट करत असतो तर आपल्या माणसाला आपण का प्रमोट केलं नाही पाहिजे असं मी विचार केला. सो आपण बिंदास आपण आपल्या जे आहेत मित्र त्यांना आपण प्रमोट करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तो चला भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.